गजरा बारे पोरांनो वडा फक्त ताकद लावून हेच आहे रे अजून एक मोठं आहे अजून एक होतं मोठं होतं अजून एवढं समोर जागा गरजेची नाही तेवढे ते बघ जागा खाली नका पैपाची तिथं पाय दाबवा त्या कोपऱ्याला एवढा मग पोटाची गाठ तर गच बांधाय का बा पोटाची गाठ गच आहे का म्हणला गजरा गेलं घरी गेल्यावर कर गजरा बारे गजरा बारे पोरांनो ही ती सोडून इकडं सोडू का पिचे बाबा गजरा वडा जोरात पडचाल बाबा सावकाश पिछवाड्यात पार पाठीमागे तेवढी काय करू नका मारल बाबा ताकद लावून डायरेक्ट या दिवसात शाळेकडे चला सरका मग जाऊ डायरेक्ट अरे तुम्ही काय केलं तूच राहून शाळेत एकदा बार भरण्यात मजा नाही रिस्क्यू का केलं भरण्यात मजा नाही दोघांची किती मेहनत आहे हा मग भुसकाळ टाकला बरं का
तो दोस्तों देख सकते हैं एक रसल वाइपर जो कि हाईली वेनमस स्नेक। हिमोटॉक्सिक पॉइजन होता है दोस्तों इसके अंदर, और ये अगर काट ले तो इंसान की मौत पक्की होती है। खेत तालाब में कई दिनों से गिरा है, ये पता नहीं है, रेस्क्यू किया है, प्राकृतिक परिवेश में आज़ाद कर देंगे पुनर्जीव हेतु। पळत नाही सर पी साहेब दाबा सहसा पळत नाही, पण पळायला लागला तर मग असा स्पीड धरतो। अभी कान दिसणार विदाउट सापाचा फोटो काढून काय उपयोगाचा आहे? साप समोर घेऊन काढावं। त्याला आपल्या इकडे परड म्हणतात, परड म्हणतात। हा साप मी कधी दाखवायला आणू शकत नाही, कार्यक्रम जरी असला आपल्या इथं तरी दाखवू शकत नाही, कारण ह्या सापाला थोडक्यात म्हणजे हा साप आपल्या भारतातला 2 नंबरचा विषारी आहे आणि सगळ्यात जास्त मृत्यूचं कारण ह्या सापामुळे होतं, कारण याचे कलर दिसत नाहीत आणि शेतात असलं ना की ह्याचा म्हणजे कलर एवढा मॅच होतो की माणसाला आहे किंवा नाही हे कळत नाही, आणि पाय पडला की माणसाला चावतो आणि दंश होऊन मृत्यू होतो। ह्याच्यामध्ये हिमोटॉक्सिक म्हणजे रक्तात गुठळ्या होतात आणि माणसाचा मृत्यू होतो। एक घोणस जातीचा साप आपल्या इकडे परड म्हणतात, ह्याला इंग्लिशमध्ये रसल वायपर म्हणतात। ह्याचं सायंटिफिक जे नाव आहे दबोया रसेली, दबोया रसेली सायंटिफिक नाव आहे याचं। सायंटिफिक नाव म्हणजे ज्या माणसाने याच्यावर डिस्कवरिंग केलंय, म्हणजे शोध लावलेला आहे, त्या माणसाच्या नावावर याचं नामकरण झालेलं आहे। आता हा सध्या अटॅकिंगच्या पोझिशन मध्ये आहे। आणि 10 फुटापर्यंत लवकरच पुढं 10 फुटाच्या लांबून थांबा असं मागे जरा। आणि या सापाचा अजून एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा 4.5 ते 5 फूट उंच जंप मारून लहान पोरं येतात का, थोडं लांबच थांबायला हवं बरं का सगळ्यांना। लोक म्हणतात की हा आपल्या इथं अंधविश्वास अंधश्रद्धा जास्त आहे की हा फुकला की अंगावर धाबडे वगैरे येतात म्हणतात, पण असं काही नसतंय। याच्यात चावण्यानंतर याच्यात चावल्यावरच माणसाचा मृत्यू होतो, म्हणजे हे होतं, पण हा फुकत वगैरे काय नाहीये। हा भरायचं 4.5 फूट जंप मारून चालू। आवाज बघा त्याचा आवाज, हा त्याचा राग दर्शवण्याचा एक प्रकार आहे। आवाज ज्यावेळेस करतो त्यावेळेस दंश करण्याच्या मूडमध्ये असतो, 100% चावू शकतोय ज्यावेळेस ह्याचा आवाज असा चालू असतो त्यावेळेस। असं काही नसतं बरं का डोळ्यात